3,000चे रामजेचे पोत आहे दादा. 10 पोते ढेप आणले होते, सुग्रास मक्याच्या गोण्या सर्व हे बघा समोर शेडे माझे सर्व वाहून गेले त्याच्यामधून. तुम्ही धीर धरा, बघू आपण काय करायचं. जळगाव जिल्ह्यामध्ये आज पावसानं पाहायला मिळाला. आपण सकाळपासून फिरल्यावर आहात, काय नेमकी जळगाव जिल्ह्याची परिस्थिती आहे? हवामान खात्यामार्फत आपल्याला जो अंदाज वर्तवण्यात आला होता त्यानुसार आपण कालपासूनच सर्व टीम्स आपल्या सतर्क ठेवल्या होत्या. सगळीकडे आपण ऑलरेडी अलर्ट्स जारी केले होते, त्यामुळे सकाळपासून पूर्ण आपली टीम फील्डवरती आहे आणि सतर्क आहे. सगळ्या डॅम्सचं ऑपरेशन पण अगदी वेळेमध्ये करण्यात आल्यामुळे जो आपल्याकडे जो मोठ्या प्रमाणात इन्फ्लो आला तो देखील व्यवस्थित हाताळण्यात आलेला आहे. परंतु तरीही पावसाचं प्रमाणच खूप जास्त मोठ्या प्रमाणावरती असल्यामुळे आपल्या काही परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती गावांमध्ये पाणी आल्याचं दिसून येत आहे आणि काही शहरांमध्ये देखील पाणी आल्याचं दिसून येते. त्यामध्ये प्रामुख्याने अमळनेर असेल, पारोळा असेल, पाचोरा असेल, काही भाग मुक्ताईनगरचा असेल आणि शहरी भागातही काही ठिकाणी पाणी आल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे. आणि जिथे जिथे आपल्याकडे अशी जी काही आपत्तीमुळे काही काही नुकसान झालेलं आहे. आता आम्ही पारोळ्याच्या देवगावमध्ये आलेलो आहे. माझ्यासोबत आमदार महोदय देखील आहेत, त्यांचं स्वतःचं हे गाव आहे. तर त्याच्यामध्ये काही आपण बघतोय की पूर्ण जी गावामधली काही घरं आहेत ती घरं पण पाण्याखाली गेलेली होती आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती पशुधनाचं देखील नुकसान झालेलं दिसून येत आहे. जीवितहानी झालेली नाहीये, परंतु वित्तहानी आणि पशुहानी झालेली आपल्याला दिसून येते आहे. त्या सर्वांचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि आताच परत हवामान विभागामार्फत आलेल्या अंदाजाप्रमाणे आणखी रात्रभरात देखील मोठ्या प्रमाणावरती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी माझं सर्व नागरिकांना आवाहन असेल की आपण स्वतःही बाहेर निघू नये, पशुधनाचं नुकसान होऊ नये याच्यासाठी गुरंढोरं देखील व्यवस्थित आपण उंचवट्याच्या ठिकाणी बांधून ठेवावी. पर्यटन स्थळावरती जाऊ नये, लहान मुलांची काळजी घ्यावी, त्यांना इतरत्र जाऊ देऊ नये आणि रात्रभर आपण सतर्क राहावं. पूर्ण प्रशासकीय यंत्रणा ही फील्डवरती आहे. सगळे आपले जे आपत्ती व्यवस्थापन कक्ष आहेत ते अगदी व्यवस्थित काम करत आहेत. तरी माझं सर्वांना आवाहन असेल की आपण सतर्क राहावं आणि तात्काळ प्रशासनाच्या संपर्कामध्ये यावं आणि कुठलीही अनुचित घटना घडणार नाही याच्यासाठी सर्व सतर्कता बाळगावी. वसंतनगर गावामध्ये आज सकाळी 5 वाजेच्या सुमारास एक 75 वर्षीय जाधव म्हणून व्यक्ती आहेत. त्यांचा भिंत अंगावरती कोसळून मृत्यू झालेला आहे. तर अशा प्रकारची आपण तिथे तहसीलदार साहेब तात्काळ जाऊन आले आणि त्यांचा पंचनामा पूर्ण देखील केलेला आहे आणि त्यानुसार त्यांना शासकीय मदत तात्काळ देण्यासाठीचा जो प्रपोजल आहे ते पण आपण तयार करून पाठवत आहोत. परंतु अशी घटना घडू नये याच्यासाठी म्हणून आजही आपल्याकडे जो रेड अलर्ट आहे रात्रीतून. तर माझं सर्वांना आवाहन असेल की अशा कुठल्याही जे डिलापिडेटेड किंवा जे जीर्ण झालेली घरं आहेत किंवा जीर्ण झालेल्या भिंती आहेत याच्याजवळ आपण झोपू नये आणि रात्रीतून पण आपण सर्व प्रकारची काळजी घ्यावी, जेणेकरून आपल्याला मनुष्यहानी आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणावरती टाळता येईल. अनेक जण या पुराच्या पाण्यामध्ये बेघर झालंय, घरामध्ये अन्नधान्य नाही, अशा परिस्थितीमध्ये या लोकांची काय आपण व्यवस्था करणार? त्या सर्व लोकांची जी व्यवस्था आहे अशी आपण प्रत्येक गावामध्ये असे जे गव्हर्नमेंटच्या बिल्डिंग्स आहेत, उदाहरणार्थ शाळा असेल, अंगणवाडी असेल किंवा ग्रामपंचायत कार्यालय असेल, अशा प्रकारच्या सगळ्या बिल्डिंग्स आयडेंटिफाय करून ठेवलेल्या आहेत, त्या सुसज्ज करून ठेवलेल्या आहेत. तिथे आपण जे सप्लाय विभाग आहे आपला त्यांना सुद्धा राशन तात्काळ देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी देखील पूर्ण सांगितलेलं आहे. कुठेही अशा प्रकारची काहीही निकड भासत असल्यास आपण जवळील आपले तलाठी असतील, मंडळाधिकारी असतील, तहसीलदार असतील, SDO प्रांताधिकारी किंवा इव्हन कलेक्टर ऑफिसला किंवा माझ्याशी तुम्ही डायरेक्टली संपर्क साधू शकता. अशी जी काही व्यवस्था आपल्याला आवश्यक असेल त्या सर्व व्यवस्था आपण तात्काळ करू.